जो चहुयुगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरे राज्य करी दयान मन श्री दत्तात्रया दयान मन श्री दत्तात्रया रुजे प्रसिद्धं नवनीत चोरम गोपांगणानां चतुकूल चोरम अनंत कर्मार्जित पाप चोरम चौराग्रगण्यं कृष्णं नमामि चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री दत्तात्रेय महाराज की वार्षिक श्री दत्त अवतार दिनोत्सव आणि त्या अवतार दिनोत्सव श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार दिनोत्सव या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे। तो उत्सव साजरा करत असतानाच परमेश्वराला सर्व संग परित्याग करून अनुसरणारे या ठिकाणी हे चार साधक त्यांचा संन्यास विधी महानुभाव पंथ तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधर महाराजांनी श्री दत्तात्रेय प्रभूंनी श्री गोपाल कृष्णांनी जो सिद्धांत सांगितला त्या सिद्धांताला अनुसरून आपलं समर्पण करणारे हे चार साधक आज त्यांचा संन्यास दीक्षा विधी आणि विशेषतः मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर सगळ्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना श्रेष्ठ आहे का? या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दोन प्रामुख्याने घटना घडलेल्या आहेत। या विश्वाचं तत्वज्ञान ज्याची निर्मिती श्री दत्तात्रेय प्रभूंनी अत्रि अनुसयेच्या उदरी जन्म घेऊन अवतार धारण करून जे तत्वज्ञान स्थापन केलं 24 गुरुच्या रूपामध्ये यदुराजाला ज्ञान प्रदान केलं आणि त्याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवान गोपाल कृष्णांनी द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांच्या समरांगणामध्ये या संपूर्ण विश्वाच्या तत्वज्ञानाचा जन्म झाला, ज्याला गीता जयंती म्हणतात। त्या गीतेची निर्मिती, त्या तत्वज्ञानाची निर्मिती भगवान गोपाल कृष्णांनी कुरुक्षेत्रावरती त्या ठिकाणी केलेली तो हा महिना मार्गशीर्ष महिना। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या दोन्ही एक दत्त अवतार दिनोत्सव आणि दुसरी गीता जयंती या तत्वज्ञानाची निर्मिती हे दोन मुद्दे या महिन्यामध्ये आहे। म्हणून गोपाल कृष्णाला सांगावं लागलं मासानाम मार्गशीर्षोहम, जीवाच्या उद्धाराचं कल्याणाचं मर्म जे आहे त्या तत्वज्ञानात सांगितलं। ते तत्वज्ञान निर्मिती याच मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध एकादशीला, जिला मोक्षदा एकादशी म्हणतात। का म्हटलं तिला मोक्षदा एकादशी? त्या गीतेच्या तत्व सिद्धांताप्रमाणे तुम्ही जर अनुसरला तर निश्चित तुम्हाला मोक्ष मिळणार आहे, परंतु ते तत्वज्ञान आपण समजून घेत नाही। आणि म्हणून अशा या बहुविध कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी अत्यंत विद्वत प्रचूर असं ज्यांचं वक्तव्य आपण ऐकलं ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री निर्गुणमणी दादाजी। अर्थ तुम्हाला कळला असेल, निर्गुण म्हटलेलं आहे, नाव काय ठेवून घेतलं पहा। निर्गुण, तुम्ही म्हणाल गुण ज्याच्याकडे नाही तो निर्गुण नाही का? होय, आम्ही सर्व त्या त्रिगुणाने वेढलेलो आहो। गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन।
अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं की आधी तू तिन्ही गुणाच्या वेगळा हो, तेव्हा तुला हे तत्वज्ञान समजेल, तसं समजणार नाही. आणि म्हणूनच दादांचं नाव निर्गुण आहे. त्रिगुणाच्या वेगळा होऊन आणि परमेश्वराला आम्ही सुद्धा निर्गुण निराकार असं आरतीमध्ये ऐकलं ना तुम्ही? कोण्या आरतीत ऐकलं? काल काय भाजी खाल्ली पण सांगता येत नाही का? त्रैगुण्य विषया वेदात श्रीकृष्ण महाराजाच्या अवताराच्या निमित्ताने आमच्या पूर्वजांनी कवींनी एक श्रेष्ठ आचार्य या पंथाचे होऊन गेले. त्यांनी आरतीमध्ये म्हटलं, निर्गुण निराम हे निराकार माये परात्पर वस्तूला धली. श्रीकृष्ण जन्माष्टमीची आरती ही जुनी आहे आणि त्याच्यामध्ये त्या परमेश्वराला निर्गुण निराकार असं म्हटलेलं आहे. तो निराकार आहे पण तो तुमच्यासाठी साकार होतो. तो निर्गुण आहे म्हणजे तिन्ही गुणाचा रस तम सत्व या तिन्ही गुणाचा तो वेगळा आहे. परंतु अवतार धारण करून मात्र भौतिक दृष्ट्या तुमच्या लौकिक दृष्टिकोनातून तो त्रिगुण स्वीकारतो, मात्र तो निर्गुण आहे, नाही का? जैसे अमृताचे उगवले झाड ते समूळी सपत्री अवघेची गोड, असे आमचे भाष्यकार म्हणतात. अमृताचं झाड जर उगवलं तर काय होईल? ते समूळी मुळा सकट पानं फुलं फळं फांद्या त्याच्या सर्वच गोड असतात का नाही? तत्वज्ञान अशा प्रकारचा आहे. हा ब्रह्मविद्या सिद्धांत, ही गीतेचा सिद्धांत अशा प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये जितकं डीप मध्ये तुम्ही जाल तितकं ती गीता तुम्हाला अधिक काही देऊन जाते, नाही का? आणि म्हणून विशेषतः करून दादांनी मला सांगितलं, तुम्ही जास्त गीतेवर बोला, पण टाइम झालेला आहे. गीता काही सोपी नाही. आपण सर्वांनी गीता अभ्यासली. माझा एकच प्रश्न तुम्हा सर्वांना आहे, ज्यांनी गीता अभ्यासली असेल वासनिकांमध्ये, बरं का, संतांना विचारण्याचा अधिकार काही मला नाहीये. वासनिकांनी आज जे गीतेचं पारायण करत असतील, या गीतेला गीता का म्हणावं, का म्हटलं, हे जर आम्हाला समजलं तर आम्हाला गीतेमध्ये काय आहे हे सगळं स्पष्ट होईल. गोपाल कृष्णांनी अर्जुनाला सांगताना सांगितलं नाही, मी तुला गीता सांगतो. सांगितलं काय? मी तुला गीता सांगतो असं सांगितलं काय? कुठे महाभारतामध्ये आलंय काय? आलं? गीतेमध्ये तू सुद्धा आलं काय? तत्वज्ञान निरूपण केलं. जेव्हा अपतेष्ट बघितल्यानंतर कर्मापासून च्युत झाला, गांडीव धनुष्य टाकून दिलं आणि रडू लागला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या टायमाला भगवंतांनी त्याला हे तत्वज्ञान निरूपण केलं. त्याच्या एकट्यासाठी नाही, तो अधिकारी आहे. तो कर्मयोगाचा अधिकार त्याने जोडलेला, म्हणून अर्जुनाला निवडावं लागलं. दुसऱ्याला ही गीता सांगता आली नाही. ज्ञान, त्या तत्वज्ञानाची निर्मिती करताना सुद्धा अधिकारी व्यक्ती त्या ठिकाणी लागते. आमच्या स्वामींनी नागदेव आचार्य हे त्या ब्रह्मविद्या तत्वज्ञानाचे अधिकारी होती, म्हणून त्यांना निमित्त करून ब्रह्मविद्या सिद्धांत सांगितला. श्री दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाचा तो अधिकार त्रेतायुगामध्ये होता, तो अधिकारी जीव होता, म्हणून 14 गुरुच्या रूपामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या यदुराजाला ते ज्ञान 14 गुरुच्या निमित्ताने सांगितलं आणि वैराग्य धारण करून राजपाठ सगळं सोडून तो श्री दत्तात्रय प्रभूंना अनुसरला. अशा प्रकारचं हे तत्वज्ञान, ज्या गीतेला गीता असं म्हणतात. का म्हटलं? गीता हे नाव दिलं का? कोणी दिलं? श्रीकृष्णाने तर काही सांगितलं नाही मी तुला गीता सांगतोय म्हणून. मग गीता हे नाव का आलं? ज्ञान म्हणावं तर ज्ञान शब्द संस्कृतच्या नियमाने नपुंसक आहे. ते नपुंसक नाव त्या ठिकाणी काही जर द्यायला पाहिजे होतं. पुलिंगी दिलं नाही, नपुंसक लिंगी दिलं नाही, तर स्त्रीलिंगी नाव गीता कोणी दिलं? व्यासांनी दिलं. ते तत्वज्ञान अनुष्टुप छंदामध्ये आणि
भुजंग प्रयात छंदामध्ये 2 छंदामध्ये या गीतेची तत्वज्ञान ग्रथित केलं. त्याचे श्लोक किती आहेत आहे आपल्याला माहित. गीता वाचता का नाही कोणी? वाचता ना? या गीतेचे श्लोक किती आहेत? 700 श्लोक आहेत. श्री गोपाल कृष्णाच्या मुखातली श्रुती किती आहेत ते श्लोक? 570. थोडं चुकलं, जास्त नाही चुकलं. तर एक व्यासांनीच एक श्लोक लिहून ठेवलेला आहे. या गीतेमध्ये मी हे तत्वज्ञान निरूपण केलं. त्या तत्वज्ञान रूपी गोपाल कृष्णाची श्रुती किती आहे, किती श्लोक आहेत? म्हणून एक संस्कृत श्लोक आहे, वेदाब्धी बाण कृष्णस्य, वेद अब्धी बाण कृष्णस्य इतक्या संख्या श्रीकृष्णांच्या श्रुती वाक्याची आहे. वेद म्हणजे 4 आहे. संस्कृतचा नियम आहे, उजवीकडून डावीकडे बेरीज करावी लागते. पहिले वेद म्हणजे 4, पहिला 4चा आकडा, नंतर अब्धी म्हणजे समुद्र 7, नंतर 7चा आकडा, आणि बाण म्हणजे कामदेवाचे पंचबाण मानलेले आहेत, म्हणून 5चा आकडा. किती झाले? 574. थोडं चुकलं, मी तुम्हाला सांगितलं ना, जवळ जवळ गेले, थोडं चुकलं. 574 या गीतेचे श्लोक आहेत. त्याच्यात श्रीकृष्णाची ही श्रुती आहे 574. वेद अष्टव अर्जुनाचं, ज्या अर्जुनाने शंका विचारल्या भगवंताला, या 700 श्लोकात अर्जुनाच्या श्लोक किती आहेत? वेद अष्टव अर्जुनस्य, वेद म्हणजे 4 आणि अष्टव म्हणजे 8, 84 श्लोक हे अर्जुनाचे आहेत, नाही का? वेद अष्टव अर्जुनस्य. आणि संजयाचे किती आहेत? युग्माग्नी संजयश्चैव, युग्म म्हणजे 2 आणि अग्नी म्हणजे 3. या गीतेमध्ये 700 श्लोकाच्या या तत्वज्ञानामध्ये 32 श्लोक संजयाचे आहेत. जे तिथे कुरुक्षेत्रावर काय स्थिती आहे आणि कसं युद्ध चालू आहे, कोण कोण त्या ठिकाणी आलेलं आहे, तिथून तो ऐकत होता ते तत्वज्ञान आणि पाहत होता, आणि मग धृतराष्ट्राला राजवाड्यामध्ये सांगत होता. असे त्या संजयाचे 32 श्लोक आहे. युग्माग्नी संजयश्चैव पुत्रस्य अंक, आणि पुत्र म्हणजे धृतराष्ट्राचा मुलगा जो दुर्योधन, त्याचे 9 श्लोक या गीतेमध्ये आहेत. अंक किती आहेत? किती अंक आहेत? हजारो करोडो अब्जो गणती, खर्व निखर्व पर्यंत तुम्ही गणित केलं तर किती आकड्यात करता? अंक म्हणजे 9च आहेत, नाही का? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9च्या नंतर पुन्हा 1 वरचा घेतला आणि 0 मांडला म्हणजे 10 झालं. पुढे 1वर 1 11, 1 आणि 2 म्हणजे 12, 1 आणि 3 म्हणजे 13, नाही का? पण संपूर्ण गणित कितीही करा तुम्ही, ते 9 आकड्यामध्ये करावं लागतं. म्हणून पुत्रस्य अंक, पुत्र म्हणजे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन, त्याचे 9 श्लोक या गीतेमध्ये आहेत, जे संजयाच्या मुखामध्ये संजयाच्या उक्तीत घातलेले आहे. पहिल्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकापासून पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्यम अहं महती चमम युढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता अत्र शूराः महेश्वासा भीमार्जुन समायुधि युद्धानो विराटश्च द्रुपदश्च महारथ दृष्टकेतुष्टकीतान्ह काशीराजश्च वीर्यवान् पुरोजित कुंती भोजश्च शैवेश्च नरपुंगः युद्धामनुश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदी यश्च सर्व एव महारथा अस्माकन्तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायकः मम सैन्यस्य सद्नार्थं तं ब्रवीमिते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्ति तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा पर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं परमा अपर्याप्तं तदस्माकं बलं भीमाभिरक्षितं पर्याप्तं तदमे तेषां बलं भीष्माभिरक्षितं अयनेषु सर्वेषु यथा भागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि.
इथपर्यंत ही दुर्योधनाने काय स्थिती त्या ठिकाणी त्याची काय स्थिती झाली याचं वर्णन करण्यासाठी हे 9 श्लोक जे संजयाच्या मुखामध्ये गीतेमध्ये आहे. तिथे दुर्योधन ओवाचे काही व्यासांनी लिहिलं नाही, कारण तो अधिकार दुर्योधनाचा नाही आणि म्हणून, परंतु त्याची स्थिती झालेली त्याचे श्लोक संजयाच्या तोंडातून त्या ठिकाणी उक्त केलेले आहे. आणि पुत्रस्य अंक आणि पितुषसी, पितू म्हणजे धृतराष्ट्र, बाप. पिता सकाळला म्हणताला बापाला म्हणतात ना. पितू शशी, जसा जगात शशी म्हणजे चंद्र एक आहे ना, तसा धृतराष्ट्राचा पहिला श्लोक एक आहे फक्त या गीतेमध्ये. असे 700 श्लोक आहेत. बेरीज तुमची झाली. आणि म्हणून यामध्ये काय 18 अध्याय व्यासांनी ते 18 अध्याय पडले. 18 योगाचे 18 अध्याय. योग म्हणजे काय आपल्याला गीता समजायची असेल, अभ्यासायचे असेल तर योग म्हणजे काय. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय निष्काम कर्म योग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग आणि 5वा अध्याय कर्म संन्यास योग, 6वा अध्याय आत्मसंयम योग, 7वा अध्याय है विज्ञान योग, 8वा अध्याय जो है अक्षर ब्रह्म योग, 9वा अध्याय है राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय जो है विभूति योग, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग, 12वा अध्याय भक्ति योग, 13वा अध्याय क्षत्रज्ञ विभाग योग आणि 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. या तिन्ही गुणाची आता मी थोडी विश्लेषण दादांच्या नावावरून केली. ते तिन्ही गुणाची स्थिती काय आहे आणि ते या माणसाला त्याचा काय परिणाम होतो हे 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणून तो गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, 16वा अध्याय दैवासु संपद विभाग योग, 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग, 18वा अध्याय उपसंहारात्मक मोक्ष संन्यास योग. योग म्हणजे काय आम्हाला समजलं पाहिजे तर गीता समजेल. योग म्हणजे काय. विषाद योग म्हणजे काय. अर्जुनाला दुःख झालेलं आहे त्याची स्थिती सांगणे म्हणजे तो योग, त्याला शब्द आलेला आहे. परिस्थितीचा वाचक तो शब्द आहे. सांख्य योग म्हणजे ज्ञान योग. इथून पुढे न जायते म्रियते वा कदाचिन नायम भत्वा भविता वाल भूया जो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. इथे प्रामुख्याने या ठिकाणी जीवाची काय स्थिती आहे. गांडीव धनुष्य उचलल्यानंतर या जीवाला मारतो असं जेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तू मारू शकतो काय जीवाला. न जायते म्रियते वा कदाचिन, तो कधीच मरत नाही जीवात्मा, तो शाश्वत आहे, नित्य आहे. आणि म्हणून बरेचसे श्लोक त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आले. जीवाची काय स्थिती आहे. तो पाण्यात सोडून मारल्या जात नाही, तो शस्त्राने छेदल्या जात नाही. मग काय होतं. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी ज्ञानी सह्याती नवानी दे. बंधूनो खूप आहे. मी सुद्धा श्लोक तुमच्या पुढे वाचले तरी त्याचा उपयोग होणार नाही. पण ही गीता समजायला गीता का म्हटलं हाच प्रश्न माझा होता. तो कुणीकडून बी आला नाही. का गीता हे नाव ठेवलं. या गीतेने आम्हाला मातृत्व दिलेलं आहे म्हणून श्रीलिंगी नाव दिलं गीता. काय दिलं या गीतेने. तुम्ही कसं राहावं, कसं बोलावं, काय खावं, कसं प्रेम करावं आणि म्हणून मातृत्वाचं नाव गीता हे दिली. जसे जे बी बदफैली मुलगा असला, किती नालायक असला, परंतु ती त्याच्या तोंडावर हात फिरवल्याशिवाय त्या आईला समाधान मिळत नाही. तिचे हात हलायला लागले, मान डोळायला लागली तरी पण माझ्या पोराचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं. दुसरे जर निंदा नालस्ती करायला लागले ना, अरे काय तो बेवडा आहे. आई म्हणते नाही माझं लेकरू तसं नाही, तो कधीच पित नाही. त्याला पाजली असेल, त्याच्या शेजारच्या मध्याने ना त्याला पाजली असेल, तो नाही पित. अरे तो जुगार नाही खेळत ना, यांनी त्याला बरोबर बळजबरीनं बसवलं नाही का.
तिचा आत्मा जरी गेला, प्राण जाणे जरी गेला, परंतु तिच्या मात्र कंठातून बेटा आणि लाल हेच शब्द तिच्या तोंडावर ते येतात. तुम्ही पाहिला नसेल, वस्तुस्थितीवर आधारित एक पिक्चर जुन्या काळात होऊन गेला, माँ की ममता. काय असते आईची ममता, आणि म्हणून ती आम्हाला या तत्वज्ञानाने या गीतेनं लिहिलेलं आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु. अरे तुम्ही योग्य आहार घ्या, तुम्हाला सुदृढ व्हायचं असेल तर आहारावर कंट्रोल करा, ते शाकाहारच घ्या, नाही का. पण आज माणसं शाकाहार घेतात का? नाही. जो माणसाचा आहार नाही ते माणसं खात आहेत, ते माणसं राहिली का? रसाद रक्त ततो मांस मांसात मेद प्रजायते मेदसो अस्ति मज्जा मज्जा या शुक्ल संभव. ही सप्त धातू त्या अन्नापासून बनतात आणि त्याचप्रमाणे त्या माणसाचे गुण तयार होतात. जसं खाल तुम्ही, तशा प्रकारचे तुमचे गुणधर्म तुमच्या त्या रक्तात उतरत असतात, त्याचं रक्त बनतं. आधी काय बनतो? रस बनतं, खाल्लेल्या अन्नाचा रस बनतो, रसापासून रक्त बनतं, नाही का. रसाद रक्त ततो मांस. त्याच्यानंतर शरीराला पुरत जेवढं रक्त आहे ते तेवढं घेते आणि बाकीच्या रक्ताचं मांस बनतं, तेही आवश्यक शरीराला आहे. रसात रक्त ततो मांस मांसात मेद प्रजा येते. त्याच्यानंतर मेद म्हणजे हाडांतील गीध तयार होतो. आपल्या हाडामध्ये गीध जर नसेल तर रक्त बनणार नाही, आणि म्हणून ते गीध तयार होतं जे रक्त बनवतंय पुढे. रसात रक्त ततो मांस मांसात मेद प्रजा येते मेदसो अस्ति मज्जा. शरीरातल्या अस्थी म्हणजे हाडे बनतात, राहिलेल्या रक्ताच्या मज्जा म्हणजे मज्जा तंतू ज्या व्यान आहेत शरीरातल्या त्या बनतात. मेदसो अस्ति मज्जा. मज्जा या शुक्ल संभव 7व्या नंबरला प्रजोत्पादन करण्यासाठी जी धातू लागते शुक्ल धातू, ती तयार होते. आणि मग जर खाणंच तुमचं वाईट असेल, तुमच्या पोटी पशु नाही येतील का? माणसं येतील का? युक्त आहार तुमचा शाकाहार नसला, तुम्ही मांसाहार करताय, तर मग पोरही तसे येतील ना. आणि म्हणून तर वृद्धाश्रम जास्त तयार झाले जगामध्ये. महानुभावांचं पहा, महानुभाव तुम्हाला जन्म दिलेल्या आई बापाला मात्र याच आश्रम मध्ये पहा, वृद्धाश्रम हा या ओथंबा अशक्त सेवा शुश्रूषा आश्रम. बाबांकडे पहिले एक बाई या ठिकाणी होती, तिचं गाव माहित नाही, नाव माहित नाही, तिचे कोण नातेवाईक हे सुद्धा कधी जवळ आले नाही. बाबांनी मला तिच्याबद्दल थोडी माहिती सांगितली. आडगावला मी शिक्षक म्हणून होतो. दादांचा स्वभाव, बाबांचा स्वभाव प्रेमळ असल्यामुळे ती शाळेमध्ये येऊन बसायची. एक दिवशी मला तिची कीव आली, बाबा म्हणे पोटामध्ये काही अन्न नाही, कालपासून मी उपाशी आहे. बाबांनी आपल्या डब्यातली शिदोरी तिला दिली, खाल्ले, प्रेम निर्माण झालं. दररोजची ती माता त्या ठिकाणी येऊ लागली. बाबा आपल्या डब्यातली दररोज तिला अन्न देऊ लागले. पहा महानुभावांची ताकद. ती कोण होती? बाबांची. आज जन्म देणारे मुलं सुद्धा बापाला खाऊ घालत नाहीत, चांगली जागा झोपायला त्यांना देत नाही, त्याची कोठ्यामध्ये रवानगी करतात. बाबांनी स्वतःच्या डब्यातली शिदोरी तिला कितीतरी महिनेपर्यंत खाऊ घातली. ती दररोज आली. दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. आई म्हणून बाबा तिला हाक मारू लागले. बाबांनी नोकरी सोडली. माता ढळढळ रडू लागली, डोळ्यामध्ये अश्रू आले. बाबा तुम्ही चालले, आता मला कोण सांभाळेल? बाबांनी सांगितले घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या देवाने सांगितलेलं मला अशक्ताची आणि निराधाराची सेवा करण्यासाठी. हा महानुभावांचा सिद्धांत आहे. प्रेम करावं महानुभावासारखं. या मातेला बाबांनी राजीनामा दिला, शाळा सोडली.
मातेला आकाश ठेंगण झालं. नंतर बाबा आडगावून येत असताना माऊली भेटली. बाबा आता मला कोण नाही, मी परके झाले, मी कुठे जाऊ. बाबांनी सांगितलं तू घाबरू, मी आहे ना. या ठिकाणी घेऊन आले आणि आपल्या भाकरीतली भाकरी आधी तिला जेवू घातलं. शेवटपर्यंत या माऊलीची सेवा काय तिची या ठिकाणी झोपडी केलेली होती. पहा करतोय का मुलगा असं. तिला बाहेर संडासला जात येत नव्हतं, लग्नीला जात येत नव्हतं. डायरेक्ट तिथून डायरेक्ट संडास मध्ये तिला कोणा धुवावं लागणार नाही आणि कुणी पुसावं लागणार नाही. अशी सेवा, अशा प्रकारचा पलंग बाबाने तयार केला आणि त्या मातीची सेवा केली. ही महानुभाव तत्वज्ञानाची ही ताकद आहे. प्रेम करावं ते महानुभावाने काय दिलं होतं, ते बाबाला दिलं होतं. काही जमीन दिली, काही घर दिलं, काही संपत्ती दिली, सोनं नाणं दिलं का? नाही, बाबांना फक्त प्रेम. बाबांनी तिला प्रेम दिलं. अरे एक जर जीव मी उद्धरू शकलो तरी माझ्या देवाला किती आनंद होईल. आणि बाबाला तेच करायचं होतं. आज ता गाय तेच करतात. दुःखी जीवांचं जे रजले गांजले आहेत आमच्या स्वामीने दर्या दरकुट्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन त्यांचा उद्धार केला. तो वसाणी वारसा बाबांनी स्वीकारला. आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय किती वृद्ध माणसं, किती अपंग माणसं, ते समोर दादा बसलेले. मी जेव्हा ते सुरुवातीला या ठिकाणी आलो त्यांना चालता येत नव्हतं. चालता मुलं पाहत नव्हते, बायको पाहत नव्हती, सोडून आले, निष्कंचन या ठिकाणी आले. बाबांनी सांगितलं घाबरू नका, मी आहे ना. आणि आज ते चालू शकतात. काल मी पाहिलं ते दंडक घालू शकतात. त्यांना पाय उचलता येत नव्हतं. या ठिकाणी जेव्हा आली, ही महानुभावांची ताकद आहे. आमच्या देवाने निस्वार्थ प्रेम करायला सांगितलं आणि म्हणून निस्वार्थ प्रेम करणारी ही गीता आहे. तिने आम्हाला कसं राहावं, कसं समाजामध्ये कसं वागावं, सर्व भूत हिते रता ही सांगितलं गीतेने की सर्व प्राणी मात्राविषयी हित रत असू दे, कोणाचा द्वेष करायचा नाही. समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिय ए भजन्ति तिमाम भक्त्या मैतेतेषु चाप्यहम. अरे मी सर्व प्राणी मात्राविषयी सम आहे. नमे द्वेषोस्ति न प्रिय, मला कोणाचा द्वेष नाही आणि प्रियही नाही. परंतु हे भजंती एकच आहे, जो माझ्या ठिकाणी एकाग्र झालेला आहे, समर्पित झालेला, मैतेतेषु, मी त्याच्या ठिकाणी निश्चित आहे. अपि चेत्सु दुराचारो भजते मामान्य भाग. अत्यंत दुराचारी जरी असला आणि तो माझ्या जवळ असला, तो माझा आहे, ही म्हणण्याची ताकद या गीतेने आम्हाला दिलेली आहे. या महानुभाव तत्वज्ञानाने आम्हाला दिली. म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं मनुष्य मात्र होण्याचा, मनुष्य मात्र होण्यासाठी आधी तुम्ही माणसं बना. अरे कुठला धर्म, कुठला सिद्धांत, काय, आधी प्रेमाने जवळ तर या, नंतर विचाराची देवणघेवाण होईल. तो कोण्या जातीचा, या जाती हे आम्ही निर्माण केलेला आहे, गोपाल कृष्णांनी निर्माण नाही केल्या. त्यांनी सरळ सांगितलं स्त्रियो वैश्यास्तता शूद्र असते पियाती पराम गती. स्त्री असो, शूद्र असो, वैश्य असो, कुणी असो, त्याला परमगतीला न्यायचं काम माझं आहे. फक्त तुमचं समर्पण कसं असावं, समर्पण. परंतु दादाने आताच सांगितलं ना, तुमच्याकडे अहंकार आहे, कसे तुम्ही महानुभाव बनाल सांगा. अहंकार असला तर तो महानुभाव होऊ शकतो का? स्वार्थ असला, संघात समजा येते, काम कामात क्रोधो भिजा येते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोह स्मृती विभ्रम. तुमच्या ठिकाणी वासनाच नाही मिळल्या तर तेने करून काय होणार आहे? तुमच्याकडे स्वार्थ आहे, तुमच्याकडे लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी असल्या तर तुम्ही महानुभाव होऊ शकत नाही, तुम्ही देवाचे होऊ शकत नाही. हे सगळं सोडा आणि मला एकट्याला शरण ये.
माझ्या ठिकाणी समर्पित हो. पण दादाने सांगितलं आधी महानुभावांनी तुमचा मी काढायला सांगितलेला आहे. आमच्या स्वामींनी आणि या गीतेने तुमच्यातला मी जर निघून गेला ना, नाही का, मग तुम्ही खरे देवाचे व्हाल आणि मग तुम्हाला खरं प्रेम मिळणार आहे. ते गीतेनं दिलंय म्हणून तिला गीता व्यासांनी नाव दिलं. जशी आई निस्वार्थ प्रेम करते तसं या तत्वज्ञानाने या जीव मात्रावर, मनुष्य मात्रावर नव्हे, संपूर्ण चारी खाणीच्या जीव मात्रावर ते जार जांड श्वेद उद्भिद चारी खाणीच्या जे काही जीव जंतू आहेत त्यांच्यावर ते प्रेम करायचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून परंतु आम्ही कोडगे झालो ना, आमची नुसती पोपटपंची आहे, नाही का, कोडगे आहेत का नाही आम्ही. ज्या टायमाला गोपाल कृष्णाने सांख्ययोग सांगितला आणि शेवटी स्थित प्रज्ञाचे लक्षण सांगितले की कसा असतो स्थित प्रज्ञ. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थित धी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत की. अशा प्रकारचा स्थित प्रज्ञ परमेश्वराशी एकरूप झालेला हा भक्त तो कसा असतो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जयाजो ततो युद्ध स्वनैवम पापम अवाप्स्यसी. अरे तू अशा प्रकारचा सुख दुःख समान करून जय पराजय समान करून जर लढशील म्हणजे काय आलं याच्यात, एकनिष्ठता आणि समर्पण. महानुभावांचं दुसरं नाव आहे एकनिष्ठता. अरे मेलो तरी दुसऱ्याचं नाव घेणार नाही ना, असाच तर भक्त माझा भक्त मला प्रिय आहे ना. हेच गीतेनं 12व्या अध्यायामध्ये सांगितलं खऱ्या भक्ताचे लक्षण की जो मेला तरी दुसऱ्याचं नाव घेणार नाही, ती एकनिष्ठता. आणि म्हणून ही एकनिष्ठता हे समर्पण महानुभावांनी दिलं. व्यवहारात सुद्धा अशाच प्रकारचं समर्पण, दुसऱ्याला प्रेम दिल्यानंतर रानातलं पाखरू सुद्धा आपल्या जवळ येऊ शकतं. हिंस्र प्राण्याला आमचे स्वामी म्हणतात या महात्मे हो, वाघाला म्हणतात या महात्मे हो, नाही का, सशाला म्हणतात या महात्मे हो. हे प्रेमाशिवाय होत नाही. देवाने आधी प्रेम दिलं, प्रेमाने त्यांना जिंकलं आणि मग आपलं कैवल्य पद दिलं. आणि म्हणून आम्ही कोडगे झालो. तो कोडगापणा सोडायला पाहिजे. कुठे सांगितलं गीतेत? 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगताना देवाने सांगितलं अर्जुना मनावरती कंट्रोल कर. 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं इंद्रिय शेंद्रिय शार्थे राग द्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशम आगच्छेत तव हेस्ते परिपंथिनो. अरे ते हे पंच ज्ञानेंद्रियाचे जे 5 विषय या जीवाचे शत्रू आहेत त्यांच्यापासून वेगळा राहा. सांगितलं का नाही? परंतु तरी या कोडग्या माणसाला ते काही उमजलंच नाही. आम्हाला ते आजपर्यंत उमजलंच नाही. म्हणून मग देवाने उदाहरण दिलं. अर्जुनाला सांगितलं अरे बाबा मनाला जिंक. मन जर जिंकलं ना, न खेची कमान तो कहा जाएगा तीर. तीर कामटे असते. धनुष्य बाणावर बाण लावला परंतु त्याचा प्रत्यंगा जर खेचली नाही तर तो बाण सुटेल का? नाही. तसं तुम्ही उपभोगामध्ये जरी असलात परंतु ते प्रत्यंचा खेचू नका ना, त्याच्या आहारी जाऊ नका, त्या विषयाच्या आहारी जाऊ नका. पण ते आम्हाला जमत नाही. म्हणून मग या श्लोकामध्ये अर्जुन सांगतो भगवंत तू सगळं चांगलं सांगतो रे, परंतु हे मन असं चंचल नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढ. हे प्रमाथीनशील आहे. प्रमथनशील म्हणजे काय समजलं तुम्हाला? प्रमथनशील म्हणजे काय? प्रमाथी बलवदृढम वायो रीव सुदुष्करम. पुढे शब्द बघाय वापरला वायो रीव सुदुष्करम. कदाचित म्हणे वाऱ्याचं गाठोडं बांधता येईल. बांधता येईल का? हवेचं गाठ तुम्हाला बांधता येईल का? अतिशयोक्ती अलंकार या ठिकाणी वापरून भगवंताने सांगितलं कदाचित ते शक्य होईल, परंतु हे मन मात्र स्थिर करणं शक्य होणार नाही. आता प्रमथनशील म्हणजे काय? कोडग नाही का? तुम्ही म्हणता ना व्यवहारात एखादा मुलगा तुमचा जर असला अनेक वेळा त्याला सांगून तीच गोष्ट करत असेल त्याला आपण काय म्हणतो?
काय कोडगा आहे हो. अहो किती सांगा किती मारण किती काही करा ते तिथंच जाते. एखादं ढोर कोडग असतं किती आवरलं तरी ते मात्र दुसऱ्याच्या शेतामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. मन हे ओढाळ गुरु परधन पर कामिनीकडे धावे, यास्तव विवेक भासा कंठी वैराग्य कष्ट बांधावे. आणि म्हणून त्या वैराग्याची गरज आहे, त्या संयमाची गरज आहे. हे सांगितलं. ते प्रमथनशील कसं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो बर का. कसं प्रमथनशील मन आहे. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक इंजिनियर साहेब त्या ठिकाणी आले. आल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्या रुजू झाले ते आपल्या हुद्द्यावर ते गावामध्ये. त्या ठिकाणी त्या गावामध्ये एक नारायण नावाचा माणूस होता. पहिले साहेब होते तेव्हा ते असे त्रासून त्यांनी आपली बदली करून घेतली, दुसऱ्या गावाला निघून गेले. आता ह्या नारायणाचा स्वभाव असा होता, सकाळीच उठायचं लवकर, आंघोळ बिंघोळ केली, तोंडबिंड धुतलं, घरी हा चहा पीत कधीच नव्हता. चहा नाश्ता घरी करायचा नाही, जेवण नाही करायचं घरी, सगळं बाहेर परस्परे भागवायचं. नवीन साहेब आले. आता नवीन साहेब आले, त्यांना भेटायला जायलाच पाहिजे. सकाळी लवकर उठला, तोंडबिंड धुतलं आणि साहेबांच्या चहाच्या टायमाला नेमका दरवाजात जाऊन उभा राहिला. साहेबांचा चहा टेबलावर ते आला आणि मग पाहिलं समोर तर कुणीतरी व्यक्ती आलेले. अहो या 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 या, आता माणुसकी धर्म आहे ना, तो म्हणतो या 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 या. काय तुमचं राव? म्हणे नारायण. हा या नारायणराव या, चहा घ्या. तो म्हणतो हे काय आलोच. चहाला आले, चहा घेतला. थोड्या टायमाने नाश्त्याचा टाइम झाला. नारायणराव पुन्हा आले फिरून फारून. अर्ध्या पाऊण तासाने 9 वाजता तिथं हजर झाले. साहेबाच्या टेबलावर ते नाश्ता आलेला होता. दरवाजात नारायण लगेच दिसला. साहेब म्हणतात या नारायणराव नाश्ता करायला. तो म्हणतो हे काय आलोच. लगेच बसला. जेवायच्या टायमाला दुपारी 1:30 वाजता साहेब ऑफिस मधून आले. हा आपला त्याच्यावर नजर ठेवूनच साहेब आले घरी, आता जेवायचा टाइम झालाय. हा साहेबाच्या पाठीमागे. साहेब घरात गेले, हातपाय धुवून टेबलवर येऊन बसले जेवायसाठी. नारायणराव दारात उभे. साहेब म्हणतात नारायणराव या जेवायला. तो म्हणतो आलोच. बसले. बरेच दिवस झाले, 15वाडा गेला, महिना गेला. आता गृहमंत्री कुठपर्यंत दम मारेल? गृहमंत्र्याला सहन नाही झालं. का हो म्हणे तुम्ही त्याला चहाला आला का या नारायणराव, जेवायला आले का या नारायणराव, नाश्त्याला आले का या नारायणराव, आणि तो बी म्हणे असा कोडगा हजरच. हे काय आलो म्हणतो. हा तर आपला एक मेंबरच झाला म्हणे, आता याला कटवायचा कसा. दोघांनी युक्ती केली. हे बघ म्हणजे चांगली युक्ती. आता काय करायचं, नारायण आला का आपण कृत्रिम भांडण काढायचं. तुम्ही मला मारल्याचा आविर्भाव करायचा. खरं नाही भांडायचं, पण खोटं खोटं आपण भांडण त्याच्या देखत करायचं. म्हणून कंटाळून तो निघून जाईल. असं 2-3 दिवस केलं म्हणजे मग कोणते माणूस म्हणून जाऊ दे, यांची जेव्हा तेव्हा कटकटच असते, आता काय जायचं त्यांच्याकडे म्हणून बंद होईल. पण तो काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता ना नारायण. तो चांगलाच कोडगा होता. आता यांनी ठरवलं की आज मात्र याची पुरी वाट लावायची. तो आला का चहाला, त्याला न बोलवता तुम्ही मला शिव्या द्यायला सुरुवात करायची. हो म्हणे चालेल, आपण खोटं खोटं नाटक करू भांडणाचं. म्हणे चालेल. आला, चहाचा टाइम झाला का नारायण दरवाजात हजर. कब्बसी आणून ठेवली हातात. साहेबांनी कब्बसी घेतली आणि एक घोट घेतला. घोट घेतल्यानंतर कब्बसी खाली ठेवून दिली. नालायक कुठली, मूर्ख, तुला सांगितलं होतं साखर जास्त घालू नको. तुझी अक्कल काय, घाण ठेवली का. आता यांचं ठरलं होतं नाटक, भांडणाचं नाटक करायचे. मी तुला शिव्या देईल पण खरं शिव्या देणार नाही, तू राग मानायचा नाही. नालायक कुठली, निर्लज्ज कुठली,
लागन तेवढ्या शिव्या बायकोला सुरू केल्या. मग आता बायको काय त्याला नालायक म्हणाल का नवऱ्याला? म्हणते का बायको नालायक म्हणते का? तुम्हाला अनुभव आहे, सांगा, तुम्ही सांगा. नाही म्हणत. परंतु वस्त्र मात्र ती ठेवत नाही. ती परस्पर वस्त्र एकाच शब्दात करते. हा म्हणतो नालायक कुठली? मग बायको म्हणते तुम्ही. साहेब म्हटलं बायकोला मूर्ख कुठले आणि तुम्ही, नालायक कुठले आणि तुम्ही. त्या तुम्ही मध्ये सगळं वस्त्र पालन. तिला म्हणायचं असतं मग तुम्ही नाही का? मी नालायक आहे तर तुम्ही 7 नालायकात नाही का? मग तुम्ही करत करत याचा पारा चढला. कृत्रिम भांडणातलं पर्यावसान वास्तवात आलं आणि साहेब उठला. साहेब मला नालायक म्हणते, मला मूर्ख म्हणते, मला गाढव म्हणते, बेशरम मला म्हणते. नाटक विसरून गेले आणि धडाधड धडाधड धपाटे पाठीत बसू लागले. पाठ सुजून गेली. आता सुजून गेल्यानंतर आता तरी हा जाईल. पाहिलं साहेबांनी, अरे आपल्याकडून चुकलं. आपण नाटक करायचं म्हणत होतो, नाटक करता करता वास्तवावरती आलं. नारायण मात्र पक्क्या गुरुचा चेला होता. तो म्हणे माझ्यासाठी हे सगळं नाटक चाललेलं आहे. थोडं आपण बाजूला गेलं तर गेला. दरवाजाच्या बाजूला जाऊन उभा राहिला. याने पाहिलं दरवाजाकडे. हा गेली आता ब्यात. आणि नंतर बायको मोठ्याने रडायला लागली. काय हो म्हणे, आपलं नाटक चाललं होतं ना, नाटक करायचं होतं भांडणाचं. तुम्ही तर खरेच उठले आणि धबाधप धपाटे घातले. माझी बायको पाटण्यासारखी झाली. साहेबांनी पत्नीला जवळ घेतलं. माझे लाडके, मी तुला खरंच नाही मारलं ग, ते चुकून झालं. आता तुम्ही करायला लागल्यानंतर मग माझा पारा चढला. माझे लाडके, मी तुला खरंच मनापासून मारलं नाही, मी नुसतं नाटक केलं. नारायणराव दरवाजाच्या आड लपून बसले ना ऐकत होते. पुन्हा ते दरवाजातून मध्ये आले. मी सुद्धा खरंच गेलो नाही, मी सुद्धा जाण्याचं नाटक केलं. तसं आपलं मन कोडगय. प्रमथी बलवदृढम तस्याहम निग्रम म्हणणे वायो रिव सुदुष्करम. वाऱ्याचं गाठोडा बांधल्या जाईल, पण मन चंचल मन मात्र स्थिर करणं फार कठीण आहे. गोपालकृष्णाने सांगितलं, अरे तुझ्या दृष्टीने ते कठीण आहे, पण खऱ्या साधकाच्या दृष्टीने कठीण नाही. काय करायला पाहिजे? पुढच्या श्लोकात श्री भगवान वाच. आणि इथे गोपालकृष्ण सांगतात, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. तुझ्या दृष्टिकोनातून निश्चितच हे मन अत्यंत चंचल आहे, अस्थिर आहे, ते स्थिर होऊ शकत नाही. पण त्याची मात्र मेघ आपल्या जवळ आहे. निसंशय ते चंचल आहे, पण स्थिर करण्याची साधना आपल्याकडे आहे. अभ्यासेन तु कौंतेय. हे कुंती पुत्र अर्जुना, अभ्यासाने. अभ्यास म्हणजे काय? पुस्तकं वाचल्याने अभ्यास याला म्हणतात. विषयाशी एक रूप होणे. जास्त पुस्तकं वाचणे म्हणजे अभ्यास नाही, तर विषयाशी एक रूप होणे त्याला अभ्यास म्हणतात. त्या साधनेशी एक रूप होणे, परमेश्वराच्या भक्ती साधनेशी, ध्यान साधनेशी आणि शास्त्र रूप साधनेशी तुम्ही एक रूप व्हा. तुमचं मन कधीच कुठे जात नाही. या निर्गुण मनीने ते दाखवून दिलं. निष्काम कर्मयोगामध्ये संसारामध्ये असून सुद्धा त्या कमळाच्या पानाप्रमाणे अलगत राहिले. आणि म्हणूनच आज ते निर्गुण मुनी खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या जवळ गेलेले, हे का नाही? आणि म्हणून अभ्यासेन तु कोणते वैराग्य न चुकते. विषयाशी एक रूप झाला, परमेश्वराच्या साधनेशी एक रूप झाला, स्मरणाशी एक रूप झाला, दंडवताशी एक रूप झाला.
परमेश्वराच्या साधकाशी प्रेमाने एकरूप झाला, तुम्हाला विषय काही करू शकत नाही, तो कोसो दूर पळून जाणार आहे, ते वैराग्य तुमच्याकडे येणार आहे, इंद्रियाची विरमता तुमच्या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून इंद्रिय चंद्रिय शार्थे राग द्वेषो विभस्थितो तयोर्ण वशभागच्छेतो ह्यस्य परिपंथिनो. ते शत्रू, ते विषयरूपी शत्रू या जीवा काहीच करू शकणार नाहीत. आणि म्हणून बंधूनो, खूप काही सांगायचं, विषय अशा प्रकारचा आहे. ही गीता ही आईप्रमाणे नैसर्गिक प्रेम करणारे, युक्त आहार विहारसे, तुम्ही युक्त आहार घ्या, विहार युक्त करा, आचरण योग्य करा, माणूस म्हणून माणसावर नव्हे त्या जीवजंतूवर ते प्रेम करा. हेच या गीतेने आम्हाला सांगितलं. या गीतेने समंता सांगितली. 5व्या अध्यायामध्ये सांगितलं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुणी चैव सौभाग्येच पंडितः समदर्शन. या महानुभावांची ही नजर आहे, ही ताकद आहे की एका पशुला, एका अत्यंत दलित माणसाला सुद्धा तो ब्राह्मणाच्या पात्रतेत बघतो. ही या गीतेची ताकद आहे, ही समतेची ताकद आहे, ही बंधुत्वाची ताकद आहे, आणि ही खरी प्रेमाची ताकद आहे. शेवटचा दृष्टांत प्रेमाचा सांगतो की महानुभावाने समाजाला काय दिलेलं आहे. प्रेम दिलं. प्रेम. तुम्ही ब्रह्मविद्या शास्त्र स्वामींचं सूत्र बघा. आम्हाला आदेश दिला, कोणाचंही अंतकरण दुखवू नका. वैरियाचा देव झाला म्हणून काही दगडे हाणून फोडावा आमच्या देवाने सांगितलं, त्याचा सुद्धा निषेध करू नका. महानुभावांच्या आचारामध्ये तुम्ही बघा, हा महानुभाव जर रस्त्याने चालला आणि रस्त्याच्या कडेला दैवत जर असेल तर महानुभाव साधक दुरून जातो. आपल्या चप्पलची धूळ तिच्या त्या दैवतावर उडू नये, कारण ते छोटं मोठं न्यायालय आहे, हे महानुभावाला माहित आहे. आमच्या साधकांना सुद्धा आमचा आदेश असतो, अरे बाबा, कुठे देवी देवतेची उपासना तुम्ही करू नका, परंतु त्याची अवहेलना सुद्धा करू नका. आज इकडे पुढे दैवताला, आपल्या अधिष्ठानाला जेव्हा मनुष्य त्या ठिकाणी जाऊन पान फूल वाहतो, पण त्याच ठिकाणी उभं राहून लघुशंका जेव्हा करतो, पाठीमागे ही काय साधना आहे का? ही काय भक्ती आहे का? महानुभावांचे पूजास्थान बघा. आज या ठिकाणी पूजा सोडलेली, किती प्रकारचे अगदी स्वच्छ कपडे, ज्याला दृष्टीचाही मळ लागेल असे स्वच्छ कपडे, स्वच्छ अत्तर आणि स्वच्छ सुगंध त्या देवपूजा त्या अधिष्ठानाला असते. आणि म्हणून ही गीतेने जे आम्हाला प्रेम दिलेलं आहे महानुभावांनी, आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांनी 9 या 5 अवताराने, दत्तात्रय प्रभूंनी, श्री चक्रपाणी महाराजांनी हातामध्ये खराटा घेतलेला आहे, सूप घेऊन सगळ्या लोकांची घाण आणि स्वच्छ ती द्वारका नगरी करत होते. हा आदेश महानुभावांनी दिलेला आहे. तुम्ही स्वच्छ. ह्या दादांनी जलगुरु सांगितला, पृथ्वी गुरु सांगितला. पृथ्वी सोशल आहे. सर्वांगी विदारिती भूते परी पृथ्वी न संडी धैर्याते. त्याप्रमाणे तुम्ही त्या पृथ्वी गुरु प्रमाणे आमच्या देवाने सांगितलं, हा जणू तुमचे डोई डोई मारे परी तुम्ही डोईच उडवावी. हा सिद्धांत या गीतेचा आहे, हा सिद्धांत या महानुभावांचा, या ब्रह्मविद्येचा आहे. आणि म्हणून बंधूंनो, आजच्या या श्री दत्तात्रय अवतार दिनोत्सवाच्या निमित्ताने आणि श्री गीता जयंती महोत्सवाच्या निमित्ताने, त्या गीता जयंतीच्या निमित्ताने या मार्गशीर्ष महिन्यामध्ये होत असलेला हा सिरसोली या ठिकाणचा हा श्री दत्त अवतार दिनोत्सव, त्या निमित्ताने हे 4 साधक या ठिकाणी सर्व संघ परित्याग करून त्या परमेश्वराला अनुसरलेले आहेत. आज त्यांचा खरा विजय त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या जोरात वाजा त्यांचं स्वागत करा. अरे हा भोग सोडणं सोपं नाही, पण आज त्यांनी त्याला लाथ मारलेली आहे. आणि म्हणून आमच्या देवाने त्याग जैसा खेई गोईचा, त्या बायांचं वर्णन केलं. गजांत लक्ष्मी असलेली, परंतु एका क्षणामध्ये त्याला लाथ मारली आणि ते देवाचे झाले. तसं तुमच्या जीवनामध्ये तो त्याग उतरो, ते प्रेम उतरो. एक ओढा वाहत होता, त्या ओढ्याच्या काठावरती एक भला मोठा वटवृक्ष आहे. काय दिलं समाजाला महानुभावांनी? या गीतेनं काय दिलं? कसं प्रेम दिलं? त्याच्यावरती हा दृष्टांत आहे. त्या ठिकाणी एक साधू आपला जप करत बसलेला आहे, डोळे स्थिर केलेले आहेत.
गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे नातु चितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम तत्र एकाग्रम मनस्संस्था, नाही का? 6व्या अध्यायामध्ये सांगितलं की मन एकाग्र कसं करायचंय. नाशिकाग्रम स्वम दिशश्च नवलोकयन प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी प्रतिष्ठितम, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये स्थिर बसून नाकाच्या शेंड्याकडे बघून हे ध्यान चिंतन करत करत हा महात्मा त्या ठिकाणी बसलेला आहे. अचानकपणे त्याच काठावर ते भला मोठा एक वटवृक्ष आहे, फार जुना आहे. आमच्या साहित्यामध्ये आमच्या स्वामींनी सांगितलं वडाला 1000 वर्षाचं आयुष्य. त्याच्यावर कितीतरी पक्षी घरटे करून त्या वडाच्या झाडावर राहत होते. अचानकपणे एक दिवस त्या वडाच्या झाडाला मुळापासून आग लागलेली आहे, धडधड वृक्ष पेटलेला आहे आणि त्याच वटवृक्षावर नाना प्रकारचे विहंगम म्हणजे पक्षी आपापले घरटे करून त्या ठिकाणी राहत आहेत. दया आली साधूला. साधू म्हणतो, तो सांगू लागलो त्या पक्ष्यांना, अरे आग लगी इस वृक्ष को. हे पक्ष्यांनो, हे विहंगांनो, हे पक्ष्यांनो, या वृक्षाला मुळापासून आग लागलेली आहे. आग लगी इस वृक्ष को जलने लगे है पत्ते. अरे त्यांचे पान फळ सगळं जळायला लागले. तुम क्यों जलते पंछियों जब पंख तुम्हारे होते हैं. तुम्ही का जळता? तुमच्याकडे पंख आहे, उडून जा, उडून जा, उडून जा. सुके व्हाल. करावं का माणसाने असं? महानुभाव हे करत नाही. दुःखी जो जीव आहे त्याला जवळ करतो, त्याला आधार देतो, त्याला आश्रय देतो, त्याला जगण्याची हिम्मत देणारा महानुभाव आहे प्रेमाने. आणि मग पक्ष्यांनी मात्र त्या साधूला उत्तर दिलेलं आहे, अरे फल खाये इस वृक्ष के. पक्षी म्हणतात, मामा बाबा तुम्ही आम्हाला उडून जायला सांगता, परंतु आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून या वृक्षावरती आम्ही निवासाला आहोत. ऊन वारा थंडी पासून या वृक्षाने आम्हाला संरक्षण दिलेलं आहे. आमचं पालन पोषण इथे झालंय, लहानचे मोठे इथेच झालो, जन्म इथेच झाला, वाढलो इथे. फल खाये इस वृक्ष के, याच झाडाची फळं खाऊन आम्ही मोठे झालेलो आहे. गंधे किए है पत्ते, या झाडाच्या वरती आम्ही विष्ठा टाकली, मळमूत्र केलं. तो वृक्ष कधी आमच्यावरती रागवला का? कधीच रागवला नाही. आमच्या विष्ठेने त्याचे पानं फुलं फळं सगळं घाण केलं, परंतु तो मात्र वृक्ष कधी रागवला नाही. आणि मग जलना ही हमारा धर्म हमारा ये है कि जो जलना है इनके साथ. तर आज ते तो वृक्ष संकटामध्ये आहे म्हणून आम्ही पळून जायचं का? नाही, आम्ही सुद्धा त्याच्या बरोबर जळून मरणार. हा खरा धर्म आहे, ही खरं प्रेम आहे. त्या पक्ष्यांकडून आम्ही शिकावं का? अरे तुमच्या घरामध्ये गाय आहे, ती खाते का? मांस खाते का? मांसाचं टोपलं भरून तिच्या जवळ ठेवा, ती खाईल का? बैल खाईल का? घोडा खाईल का? त्यांना माहिती माझं खाद्य नाही. आणि तुम्ही माणसासारखे माणसं असून मन बुद्धी चित्त अहंकार त्यांच्याकडे फक्त सामान्य ज्ञान आहे, तुमच्याकडे तर विशिष्ट प्रकारचं ज्ञान, चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला समजते. आणि तो माणूस जर पशु बनवून जर मांस खाऊ लागला, दारू पिऊन लागला, व्यसनाधीन जर झाला, तो माणूस म्हणून माणूस राहत नाही. त्याला माणूस बनवायचं काम या गीतेनं केलं, या तत्वज्ञानाने केलं, महानुभावाने केलं. आणि म्हणून बाबांनो खूप बोलावं असं वाटतं. हे तत्वज्ञान इतकं महान आहे आणि म्हणूनच व्यासाने तिला गीतेची उपमा दिलेली आहे. या गीतेशी हमारा क्या नाता है? हमारा गीतेशी क्या नाता है? गीता हमारी माता है. आई जसं नैसर्गिक प्रेम करते तसं या गीतेने आम्हाला नैसर्गिक प्रेम दिलेलं आहे. या महानुभावांनी सर्व समाजाला नव्हे जीव जंतूला नैसर्गिक प्रेम देण्याची ताकद या महानुभावामध्ये आहे, या गीतेने आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून बंधूंनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने टाइम खूप झाला आणि म्हणून बाबांना, इंगोलेकर बाबांना धन्य आहे. त्यांचे एक एक गुण पहा. किती या ठिकाणी अशक्त येऊन गेलेले 15 अशक्त माणसं सांभाळणं सोपी गोष्ट नाही, किती धनाढ्य असू दे.
त्याच्याकडे ही ताकद आहे का? आणि श्रीमंत किती पैशावाला असला तो घरच्या आईबापांना सुद्धा नोकराप्रमाणे समजतो, परंतु ही जी वृत्ती ही महानुभावांची नाही. आम्ही परक्याची माणसं या ठिकाणी आणतो, त्यांना संन्यास देतो आणि आयुष्यापर्यंत त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना मातृत्वाचं पितृत्वाचं प्रेम हा महानुभाव देतो. ही महानुभावांची देण आहे. ही स्वामी श्री चक्रधर महाराजांची, त्या गोपालकृष्ण महाराजांची, या श्री दत्तात्रय प्रभूंच्या प्रसन्नतेने कृपा प्रसादाने हा महानुभाव करत असतो. त्याला जाणून घ्या. गीतेच्या एका श्लोकामध्ये महिनाभर बोलू शकल इतकं तत्वज्ञान ते गहन आहे. फक्त एकच सांगतं, या गीतेने आम्हाला प्रेम दिलं, नैसर्गिक प्रेम दिलेलं आहे, म्हणून तिला त्या तत्वज्ञानाला गीता हे नाव देण्यात आलेलं आहे. बंधूंनो, आजच्या समयाला बाबांना, इंगोलीकर बाबांना चांगल्या प्रकारे परमेश्वर त्यांच्याकडून अशाच अनेक वर्षांपर्यंत त्यांच्या ठिकाणी ताकद निर्माण व्हावी. अनेक अशक्तांना सेवा शुश्रूषा करण्याची ताकद परमेश्वरांनी त्यांना द्यावी. त्यांना उदंड आयुरारोग्य चिंतितो लाभलेले विचार या ठिकाणी संपवतो. अनुसर ज्यांचं झालेलं आहे त्या 4 साधकालाही मी त्यांचं शुभ चिंतन करतो. त्यांचं अनुसरण परमेश्वराने सिद्धीस द्यावं आणि त्यांना आपलं प्रेमदान द्यावं, अशा प्रकारची कामना व्यक्त करतो. लांबलेले विवेचन या ठिकाणी संपवतो.